चला मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने आपण ॲनिमल क्लासिफिकेशनला सुरुवात करणार आहोत. ज्याच्यामध्ये पहिला फायलम पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पोरीफेरा. त्याच्यानंतर निडाऱ्या सुद्धा पाहणार आहोत. आपला पॅटर्न खूप सोपा आहे. 2 ते 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करायचा आणि त्याच्यावर आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते सगळे सोडवायचे. पी-वाय-क्यू सोडवायचे. तेव्हाच डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का होतो. व्हिडिओ लेक्चर झालं की तुम्हाला काय करायचं ॲप्लिकेशनवर व्हिडिओ लेक्चर पाहायचं. त्याच्या खाली इमिडिएटली नोट्स वाचून घ्यायच्या आणि लगेच टेस्टसाठी तयार राहायचं. आपली जी टॉपिक वाईज टेस्ट आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर रिलीज झालेली असती. तिथं जाऊन ती टेस्ट सोडवायची आणि तेव्हा जाऊन आपला हा टॉपिक पक्का होतो. वेळ कशाला लावायचा? लगेच आपल्या मग टॉपिकला सुरुवात करू. आता याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण प्रत्येक फायलमचा अभ्यास करणार आहे. फक्त आपण फायलम प्रोटोझोआचा अभ्यास करणार नाही. फायलम प्रोटोझोआ म्हणजेच काय? अमिबा. आणि हा जो प्रोटोझोआ आहे, हा ऑलरेडी किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण पाहिलेला आहे. त्याच्यावरचं डिटेल लेक्चर झालेलं आहे. त्याच्यामुळे तो आपण इथं करणार नाही. हां, पण बाकीचे जे आहे, पोरीफेरापासून हेमिकॉर्डिएट पर्यंत आपण सगळं पाहणार आणि सोबतच हे जे किंगडम कॉर्डिएट्स आहे, याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. चला, मग आता सुरुवात करू आपल्या आजच्या टॉपिकला. टॉपिक आहे फायलम पोरीफेरा. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. प्लांट क्लासिफिकेशन असू द्या, नाहीतर अॅनिमल क्लासिफिकेशन असू द्या, वनस्पतींचं वर्गीकरण असू द्या, नाहीतर प्राण्यांचं वर्गीकरण असू द्या. तुम्ही काय पाहताय? फक्त उत्क्रांतीचा इतिहास पाहताय. आपण वनस्पतींचं वर्गीकरण जेव्हा पाहिलं, तेव्हा आपल्याला दिसलं, की एकदम साधी-सुधी शरीर रचना असणारी शैवाल, हिरवी वनस्पती, अल्गी, तिथून प्रवास सुरू झाला वनस्पतींचा आणि तो आजच्या उन्नत वनस्पती म्हणजे अँजिओस्पर्मवर थांबला. अगदी त्याच पद्धतीने एका पेशीच्या प्राण्याने जन्म घेतला. त्याचं नाव आपण अमिबा म्हणू शकतो. बरोबर आहे. मग अमिबापासून जो प्रवास सुरू झालेला आहे उत्क्रांतीचा, तो जाऊन थांबलेला आहे माणसावर. मग या सगळ्याच उत्क्रांतीच्या टप्प्यांचा अभ्यास कशात करणार आहे आपण? या ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये करणार आहोत. आज जो आपण फायलम पाहणार आहे, त्याचं नाव आहे फायलम पोरीफेरा. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? की या फायलममध्ये, या संघामध्ये तुम्हाला जेही काही प्राणी दिसणार आहे, त्या प्राण्यांच्या अंगावर तुम्हाला छिद्र दिसणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं सांगू शकतो, की शरीरावर छिद्र असणाऱ्या प्राण्यांचा समूह म्हणजेच संघ पोरीफेरा, फायलम पोरीफेरा. चला, या संघातील प्राण्यांना सामान्यतः स्पंज म्हणून ओळखलं जातं. हे जे प्राणी आहे, हे प्रामुख्याने समुद्रामध्ये राहतात, पण काही प्राणी तुम्हाला गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळणार आहे या फायलम मधले. त्याच्यानंतर या प्राण्यांच्या शरीर रचनेचा विचार केला तर ते असिमेट्रिक आहे. असिमेट्रिक आपण आत्ताच पाहिलं याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, की बाबा यांना कुठल्याही भागातून कापलं, बरोबर आहे, तर यांचे समान भाग होत नाही शरीराचे. म्हणून यांना काय म्हणलं जातं? असिमेट्रिक शरीर रचना असणारे प्राणी म्हणलं जातं. या प्राण्यांमध्ये जी काही शारीरिक कार्य असतात, ती कार्य करण्यासाठी फक्त पेशीच असतात. सगळी कार्य पेशींकडूनच केली जातात. त्याच्यामुळं या सजीवांमध्ये तुम्हाला ऊती किंवा अवयव दिसत नाही. आता तुम्हाला जसं सांगितलं, की बाबा हे जे प्राणी हे प्रामुख्याने समुद्रामध्ये आढळतात. याला काही अपवाद आहे. अपवाद आहे स्पॉन्जिला. आता हा जो स्पॉन्जिला आहे ना, हा इतका महत्वाचा आहे, की आयोगाने याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. स्पॉन्जिला हा एकमेव प्राणी असा आहे, की पोरीफेरा संघातली, की तो गोड्या पाण्यात आढळतो आणि हा अपवादात्मक स्पंज म्हणून ओळखला जातो. कॉन्सेप्ट पक्का. हे पहा, या ठिकाणी अॅनिमेटेड इमेज दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे आहे पोरीफेरा संघातला प्राणी. हां, आणि अंगावर यांच्या छिद्र असतात. त्याच्यामुळे इकडून जेव्हा तो काहीतरी रंग टाकतोय, तेव्हा तेच रंग पलीकडून तुम्हाला निघलेले दिसतात. ते ॲब्झॉर्ब होतात कारण की अंगावर छिद्र असतात. आत्ता सांगितलं त्याप्रमाणे या संघामध्ये फायलम पोरीफेरामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांच्या अंगावर छिद्र असतात आणि ही छिद्र दोन प्रकारचे असतात. पहिलं असतं ऑस्टिया आणि दुसरं असतं ऑस्कुलम. या ऑस्टिया छिद्राचा उपयोग काय होतो तर या छिद्राद्वारे हे जे प्राणी आहे हे पाणी शरीराच्या आतमध्ये घेत असतात आणि ऑस्क्युलम छिद्राद्वारे तेच पाणी शरीराच्या बाहेर टाकत असतात. या प्राण्यांमध्ये बरोबर एक मोठी अशी पोकळी असते यांच्या शरीरामध्ये. या पोकळीला काय म्हणलं जातं तर स्पोंजोसिल म्हणलं जातं. आता हा ऑस्टिया झाला, हा स्पॉन्जोसिल झाला आणि ऑस्कुलम झाला. या तिघांना एकत्रितरित्या वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा कॅनल सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचा उपयोग काय होतो या प्राण्यांना या वॉटर सिस्टीमचा किंवा या वॉटर ट्रान्सपोर्टचा किंवा कॅनल सिस्टीमचा? तर अन्न गोळा करणे, त्याच्यानंतर श्वसन करणे आणि जे काही आपल्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ तयार झालेले ते पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे याच्यासाठी या कॅनल सिस्टीमचा उपयोग होत असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जे तुम्हाला सांगितलं ही जी स्पोन्जोशील आहे, या स्पोन्जोशीलच्या आतल्या भिंतींवर ज्या पेशी असतात, त्या पेशींना कॉलर पेशी म्हणलं जातं. या कॉलर पेशीचं दुसरं नाव जे आहे ते आहे कोयनोसाइट. आता लक्षात ठेवा बरं का, आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले त्याच्यामुळे डिटेलमध्ये चाललोय आणि अख्खं एन-सी-आर-टी इथं दिलेलं आहे. या कॉलर पेशींचं दुसरं नाव जे आहे ते आहे कोयनोसाइट आणि या कोयनोसाइटचा उपयोग काय असतं तर यांच्या हालचालीमुळं पाण्याचा प्रवाह हा एकाच दिशेने होत असतो. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. मी साइडला यांची उदाहरणं सुद्धा देते बरं का. हा आहे युस्पोंजिया.
म्हणजे आपला अंघोळीसाठी आपण जो रेग्युलरचा स्पंज वापरतो ना, हा स्पंज काय हा यू स्पॉन्ज आहे. बरोबर आहे. हा सुद्धा काय आहे? पोरीफेरा वर्गातील एक प्राणी आहे. ठीक आहे. चला मग आता पाहायचं की या प्राण्यांमध्ये पचन कसं होतं? तर या प्राण्यांमध्ये पचन किंवा डायजेशन जे असतं ते इंट्रासेल्युलर असतं. इंट्रासेल्युलर म्हणजे काय? की जे पचन आहे ते पेशीच्या आतमध्ये घडतं. दुसरं, या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ज्या पेशी असतात त्यांना म्हणलं जातं अमिबोसाइट पेशी. आता या अमिबोसाइट पेशीचा फायदा काय असतो, की पाण्यातून आत आलेले जे अन्नाचे कण आहे, त्या अन्नाच्या कणांचं पचन करायचं आणि ते संपूर्ण शरीरात पोहोचवायचं काम या अमिबोसाइट पेशीद्वारे केलं जातं. सगळंच महत्वाचं आहे. सगळे एनसीईआरटी मधले काही ऍडव्हान्स रेफरन्स बुक मधलं सुद्धा आहे. त्याच्यानंतर यांच्या शरीराचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीराला आधार देण्यासाठी स्पिक्युल्स असतात आणि जे स्पिक्युल्स असतात ना, हे कॅल्शियम आणि सिलिकाचे बनलेले असतात. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये स्पॅन्जिन तंतू सुद्धा असतात किंवा यांचे जे कंकाल असते स्पॅन्जिन तंतूंनी बनलेलं असतं. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, हे जे आहे हे उभयलिंगी प्राणी आहे. उभयलिंगीला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइटचा अर्थ काय, की यांच्याकडे नर मादी वेगवेगळं नसतं. नर आपल्याला माहिती स्पर्म्स असतात त्यांच्याकडं आणि मादीकडे काय असतात तर अंड असतात. बरोबर आहे, एग असतात. यांच्याकडे तसं नसतं. यांच्याकडे नर अंग आणि मादी अंग, मेल ऑर्गन आणि फिमेल ऑर्गन हे तुम्हाला एकाच प्राण्यावर दिसणार म्हणून याला काय म्हणलं जातं उभयलिंगी म्हणलं जातं. म्हणजेच यांच्यामध्ये अंडी आणि शुक्राणू हे एकाच प्राण्याद्वारे तयार केले जातात. कायम लक्षात राहू द्या की फायलम पोरीफेरामध्ये जे काही प्राणी आहे ते हर्मेफ्रोडाइट असतात, उभयलिंगी असतात. यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होतं. कसं? यांच्या शरीराचा काही भाग तुटला की त्याच्यातून परत नवीन सजीव जन्माला येतो. बरोबर आहे? ते काय झालं? अलैंगिक प्रजननाचंच एक उदाहरण झालं आणि त्या पद्धतीला काय म्हणलं जातं? फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. आणि लैंगिक प्रजनन जर करायचं असेल तर यांच्यामध्ये गॅमेट्स तयार होत असतात. आत्ता इतक्यात आपण पाहिलेलं आहे. चला, आता यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते अंडपेशी आणि शुक्राणू म्हणजे एग आणि स्पर्म्सद्वारे होत असतं आणि या एग आणि स्पर्मला काय म्हणलं जातं? गॅमेट म्हणलं जातं. आता या पोरीफेरा संघातले जे काही प्राणी आहे त्यांच्यामध्ये जे काही गॅमेट्स तयार होतात, हे गॅमेट्स तयार करण्याचं काम कोणत्या पेशी करत असतात? तर आर्किओसाइट्स नावाच्या पेशी करत असतात. ह्या पेशी अमिबासारख्या असून स्पर्मच्या शरीराच्या अत्यंत महत्वाच्या पेशी म्हणून गणल्या जातात. दुसरं महत्वाचं म्हणजे या पेशींना टोटिपोटंट पेशी म्हणलं जातं का? टोटिपोटंट कोणाला म्हणायचं की ज्या पेशी स्वतःचं रूप बदलू शकतात आणि इतर कोणत्याही प्रकारच्या पेशीमध्ये विकसित होऊ शकतात त्यांना टोटिपोटंट पेशी म्हणायचं. या आर्किओसाइट जे आहे या सुद्धा टोटिपोटंट पेशी आहेत. आता याच प्राण्याच्या शरीरामध्ये पेशींचा किंवा सेलचा अभ्यास जर निघलेलाच आहे तर आपल्याला इतर पण गोष्टी पाहणं महत्वाचे आहे. या पोरीफेरा संघातील जे काही प्राणी आहे त्यांच्यामध्ये इतर महत्वाच्या पेशी जर म्हणल्या सेल म्हणलं तर मायोसाइट्स. मायोसाइट्स काय आहे? तर जे माणसाच्या शरीरात स्नायू काम करतात तेच काम या पोरीफेरा संघातील प्राण्यांच्या शरीरामध्ये या पेशी करत असतात. त्याच्यानंतर याचा उपयोग प्रामुख्याने या प्राण्यांच्या शरीरावर जे छिद्र आहे ते उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर पुढचा आहे पिनोकोसाइट. पिनोकोसाइट हा जो आहे स्पंजचा बाह्य स्तर आहे. तुम्ही त्याला स्पंजची त्वचा म्हणून सुद्धा ओळखू शकता आणि हा संपूर्ण शरीराला संरक्षण द्यायचं काम करतो. या ज्या पिनोकोसाइट नावाच्या पेशी असतात ना, या स्पंजच्या बाहेरचं आवरण असतं आणि ते संरक्षण द्यायचं काम करतं. आता तुम्ही म्हणता सर किती डिटेलमध्ये चालला? दादा, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आपण तो लगेच पाहणार आहोत. त्याच्यामुळे इथे डिटेलमध्ये जावं लागतं. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ला विचारलेले बरं का. आयोगाकडे दयामाया नावाचा प्रकार नाही. तो एनसीईआरटी मध्ये एकदा गेला तर तो कसेही प्रश्न विचारतो. या प्राण्यांची इतरही काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत. जसं हे जे प्राणी आहे ना, आयुष्यभर एकाच ठिकाणी राहतात. ते एखाद्या खडकाला चिकटून राहतात किंवा एखाद्या आधारकाला चिकटून राहतात आणि तसंच त्यांचं ते जीवन व्यतीत करत असतात. ते हालचाल करत नाही, इकडून तिकडे जात नाही. दुसरं जर का सांगायचं झालं, तर हे जे प्राणी आहे, आपण यांना स्पंज म्हणूनच ओळखतो. तर या स्पंजमध्ये पुनरुत्पादन करण्याची क्षमता खूपच अफाट असते. यांचा तुकडा जरी पडला एखादा, तर त्या तुकड्यापासून पुन्हा एकदा नवीन स्पंज तयार होत असतो. आता यातली काही महत्वाची उदाहरणं जो आयोग नेहमी विचारतो. पहिलं जे आहे ते आहे युप्लेक्टेला. या युप्लेक्टेलालाच काय म्हणलं जातं? व्हेनिसच्या फुलांची टोपली म्हणलं जातं आणि ही जी टोपली आहे ना, ही जपानच्या लग्नामध्ये जोडप्यांना दिली जाते का? कारण की बाबा हे एक प्रतीक मानलं जाते की याच्यामुळं त्या जोडप्याचं जे नातं आहे ते अटूट राहावं आणि चिरंतर तसंच टिकून राहावं. ही जी इमेज दिलेली आहे ना या ठिकाणी हे पहा, ही आहे युप्लेक्टेला म्हणजे व्हेनसच्या फुलांची टोपली. ठीक आहे, हाच तो प्राणी आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सायकॉन. सायकॉनला काय म्हणलं जातं? सागरी स्पंज म्हणलं जातं. इम्पॉर्टंट उदाहरण आहे. आयोगाने खूप वेळेस विचारलेलं आहे. पहिल्यांदा जे तुम्हाला दाखवलं होतं ना, ते ग्लू मारलेलं आहे, कलर मारलेला आहे, ते सायकॉन होतं. त्याच्यानंतर आहे
युस्पॉन्जिया. युस्पॉन्जियाला आपण काय म्हणतो? बाथस्पंज म्हणतो. इतक्यात आपण ते उदाहरण पाहिलं मागच्या स्लाइडवर. ते काय होतं? युस्पॉन्जिया होतं. त्यालाच काय म्हणलं जातं? बाथस्पंज, ज्याचा उपयोग अंघोळीसाठी केला जातो. आणि चौथं उदाहरण आहे हायालोनिमा किंवा हायलोनिमा. आता हायलोनिमा हा जो प्राणी आहे ना, हा आहे हायलोनिमा. याला आहे ना मस्तपैकी वेणी असते बुडाला याच्या. आणि ही वेणी काय करत असते? तर खडकामध्ये रुतून बसत असते. आणि हा जो प्राणी दिसतो हा आहे हायलोनिमा. याचे काही वैशिष्ट्य आहे ते आपण आहे ना आपल्या पीवायक्यू मध्ये क्लिअर करणार आहोत. 2 मिनिटात आपण टॉपिक कव्हर केलाय आणि लगेच त्याच्यावर आयोगाने कंबाईन ग्रुप सी पूर्व 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. जर कोणाच्या डोक्यात असेल ना की आयोग कंबाईन ग्रुप सी ला सोपे प्रश्न विचारतो तर काढून टाका. विकेट काढणारा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे ना हा तुम्हाला स्टेट बोर्ड करून भेटणार नाही. तुम्हाला एनसीईआरटी मध्येच घुसावं लागणार आहे. काय दिलेले या ठिकाणी की साधारणतः पोरीफेऱ्यामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? तर कशामुळे तयार होतात? कोणत्या पेशीद्वारे? तर आर्किओसाइट्स द्वारे तयार होत असतात. हा बाकी पेशींबद्दल तुम्हाला सांगितलेले कोनिओसाइट्स काय असतात त्याला कॉलर पेशी म्हणतात. त्याच्यानंतर मायोसाइट्स बद्दल सुद्धा सांगितलं आणि पिनोकोसाइट्स बद्दल तुम्हाला सांगितलेले. एकदा का कॉन्सेप्ट पक्का झाला ना आयोगाने कसाही फिरून प्रश्न विचारला ना तर आपलं उत्तर निघालंच पाहिजे. प्रश्न जाता कामा नये. मी इथं कमीत कमी 10 ते 15 तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. त्याच्यातले बरेचसे क्वेश्चन हे आयोगाकडून विचारलेले असतील आणि काही प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे की ज्याच्यातून तुमचा कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने पक्का होईल. इथं काय दिलेला आहे पहिलाच प्रश्न? तर पहिला प्रश्न असा आहे की पोरीफेरा फायलममध्ये प्राण्यांच्या अंगावर जे असंख्य सूक्ष्म छिद्र असतात त्यांना काय म्हणतात? ज्यातून पाणी शरीराच्या आतमध्ये प्रवेश करतं आणि आपल्याला माहिती आहे त्यांना म्हणलं जातं ऑस्टिया. ऑस्टियातून पाणी शरीराच्या आतमध्ये येतं आणि ऑस्कुलम मधून पाणी शरीराच्या बाहेर जातं. क्लिअर? चला. नाही समजलं तर हा एक्सप्लेनेशन वाचून घ्या. अगदी त्याच पद्धतीचा हा महत्वाचा आहे प्रश्न. प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी असे कोणते वैशिष्ट्य आहे की ते केवळ तुम्हाला फायलम पोरीफेरा म्हणजे स्पंज म्हणजे फायलम पोरीफेरामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आढळणार आहे, बाकीच्या कोणत्याच प्राण्यांमध्ये आढळत नाही. आणि ते वैशिष्ट्य आहे त्यांच्या शरीरामध्ये असणारी वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ज्याला आपण कॅनल सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखतो. काय करतात तो हे प्राणी? जगतात कसं? अंगामध्ये भलं सारं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजंतू आले की त्यांना खायचं, पचवायचं आणि जे काही न पचलेलं टाकाऊ पदार्थ आहे परत त्या पाण्याद्वारे शरीराबाहेर टाकून द्यायचं. याच प्रोसेसला काय म्हणलं जातं? वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणलं जातं, आहे की नाही? आणि ही जी वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ही फक्त आणि फक्त या फायलम पोरीफेरा मधल्या प्राण्यांमध्ये दिसते. नाही समजलं ते खाली दिलेले आहे एक्सप्लेनेशन ते नक्की वाचून घ्या. चला, पुढचा महत्वाचा प्रश्न. जमतं का पहा बरं? मला माहिती तुम्हाला हा प्रश्न जमणार आहे का? आपण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि इमेज सुद्धा पाहिली होती. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की बाथ स्पंज चे शास्त्रीय नाव काय आहे? आणि याचं शास्त्रीय नाव आहे युस्पॉन्जिया. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नाही लक्षात आलं तरी हे एक्सप्लेनेशन वाचून घ्या. चला, पुढचा प्रश्न. स्पंज मध्ये आढळणाऱ्या कायनोसाइट किंवा कॉलर पेशीचं मुख्य स्थान बॉडीमध्ये म्हणजे त्या प्राण्याच्या शरीरामध्ये कुठं असतं? तर याचं उत्तर आहे स्पोंजोशिल. आपण जी मोकळी पोकळी पाहिली ना, त्या पोकळीच्या भिंतीवर आहे ना, त्या पोकळीला काय म्हणलं जातं? स्पोंजोसिल म्हणलं जातं आणि त्या स्पोंजोसिलच्या आतल्या भिंतीवर या कायनोसाइट किंवा कॉलर पेशी राहत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की मी 2 ते 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करतोय. त्याच्यावर 10 ते 15 पीवायक्यू टाकतोय. ठीक आहे, काही महत्त्वाचे सरावासाठीचे प्रश्न असतात आणि मॅक्झिमम जे प्रश्न असतात ते आयोगाकडून विचारलेले असतात. पण हे झाल्यावर तुम्हाला काय करायचं? लेक्चर पाहायचं. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये या लेक्चरच्या खाली लगेच पीडीएफ नोट्स दिलेल्या आहेत, त्या वाचायच्या आणि लगेच ह्याच चॅप्टरवर पुन्हा मी 25 मार्काची टेस्ट घेत असतो. ती टेस्ट आपल्या चॅनेलवर जाऊन पाहायची टेलिग्रामच्या. काय हे सगळा कोर्स याला एकत्रितरित्या मेंटरशिप कोर्स म्हणतात. आहे की नाही? माझा प्रयत्न एकच आहे की तुमचं विज्ञान खूप चांगलं पक्क झालं पाहिजे. हा प्रश्न ऑलरेडी यूपीएससीला विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? तर ऑयस्टर शेल आणि पर्ल इंडस्ट्रीला पोखरून मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवणाऱ्या बोरिंग स्पोंज खालीलपैकी कोणता आहे? आता हा बोरिंग स्पोंज कोणता आहे आपल्याला? तो बोरिंग स्पंज कोणता आहे आपल्याला तो सांगायचा आहे. एक सांगू तुम्हाला ऑयस्टर सेल काय असतं? अहो, ज्याच्यापासून ते मोती तयार होतात ना ते शिंपल्यामध्ये ते ऑयस्टर सेल असतं. तर याच्यासाठी सगळ्यात घातक जर म्हणलं तर तो आहे क्लिओना. वन लाईनर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. पेपरला विचारलं जातं. बरेचसे क्वेश्चन आहे आपले पीवायक्यू मधून पण चांगले क्लिअर होत असतात आणि हे येतं एक्सप्लेनेशन. एकदा व्यवस्थित वाचून घ्या, कॉन्सेप्ट पक्का होऊन जातो. चला मित्रांनो, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न? सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? तर फायलम पोरीफेरा या प्राण्यामध्ये शरीराच्या रचनेचा स्तर म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणता असतो? सांगायची गरज आहे का? त्याच्या शरीराची सगळी कामं
पेशींकडून केली जातात. उती नसतं आणि असा हा एकमेव संघ आहे, एकमेव फायलम आहे. याचं उत्तर आहे सेल्युलर लेव्हल. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नसन कळलं तर खाली परत एक्सप्लेनेशन तुम्ही वाचू शकता. पुढचा प्रश्न, बहुतांश सागरी स्पंजमध्ये बॉडीला रिजिडिटी देण्यासाठी आणि अंतर्गत आधार देण्यासाठी आढळणाऱ्या सुईसारख्या रचनेला काय म्हणलं जातं? आत्ताच आपण पाहिलं. त्याला म्हणलं जातं स्पिक्युल्स. स्पिक्युल्स म्हणजे कंटिका. नसन कळलं तर इथे या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेनेशन परत एकदा वाचू शकता. चला, आयोगाकडून विचारण्यात आलेला प्रश्न काय आहे तर फ्रेश वॉटर स्पंज म्हणजेच गोड्या पाण्यात आढळणारा स्पंज म्हणून प्रसिद्ध असलेलं उदाहरण कोणतं? किती सोपं आहे. आपल्याला माहिती आहे ना, एकमेव अपवाद आहे गोड्या पाण्यात राहणारा स्पंज, फ्रेश वॉटर स्पंज कोणाला म्हणतात, तर तो आहे स्पॉन्जिला. ठीक आहे. चला, कॉन्सेप्ट पक्का. नाही जरी कळलं तरी खाली दिलेलं वाचून घ्या एक्सप्लेनेशन, अजून पक्का होऊन जाईल कॉन्सेप्ट. आणि हा एक सांगतो बरं का, टॉपिक वाचताय, नोट्सही पहा ऍप्लिकेशन मध्ये आणि सोबतच माझी टेस्ट सिरीज पण सोडवा. प्रत्येक टॉपिकवर मी सेपरेट टेस्ट सिरीज देत असतो. प्रयत्न एवढाच आहे की तुमचं विज्ञान पक्क झालं पाहिजे. एमपीसी राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर जपानमध्ये ट्रेडिशनल लग्नामध्ये वधूवरांना गिफ्ट दिला जाणारा वेनस फ्लॉवर बास्केट हा खालीलपैकी कोणता स्पंज असतो? आता इतक्यात म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं उत्तर आहे युप्लेक्टेला. ठीक आहे. त्याची इमेज पण आपण पाहिलेली आहे. चला, कॉन्सेप्ट तर पक्का झाला. खाली परत वाचून घ्या एक्सप्लेनेशन. हा सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे. काय आहे प्रश्न पहा बरं. अनफेवरेबल कंडिशन मध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी सुकणे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी फ्रेश वॉटर स्पंज शरीराच्या आतमध्ये कोणत्या प्रकारच्या अलैंगिक कळ्या इंटरनल बर्ड्स तयार करत असतात? याचं उत्तर आहे मित्रांनो गेम्युल्स किंवा जेम्युल्स. आता का बरं करतं ते पण सांगतो. की काय की बाबा हे एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कव्हर असलेल्या अंतर्गत पेशींचा समूह असतो, जे कठीण हवामानात टिकून राहतात आणि परिस्थिती अनुकूल झाली की पुन्हा नवीन स्पंज तयार करायला लागतात. कॉन्सेप्ट पक्का. चला, पुढचा प्रश्न हा सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला गेलेला आहे. ठीक आहे, टेक्निकल एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, पण हा प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न काय आहे तर ग्लास रोप स्पॉन्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? आता इतकं सांगितलं होतं ना तुम्हाला. याचं उत्तर आहे हायलोनोमा. हा, हायलोनोमा काय असतं? हे पहा, ही जी इमेज इथं दाखवलेली ना, याला हायलोनोमा म्हणतात. ठीक आहे. नसन कळलं तर एक्सप्लेनेशन वाचून घ्या. ऑलरेडी आपण याच्यावर एक्झाम्पल जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हा प्रश्न सुद्धा यूपीएससीला विचारलेला आहे. प्रश्न काय पहा बरं. पोरीफेरा फायलम मध्ये प्रजननाविषयी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? हे प्राणी हर्मोफ्रोडाईट असतात म्हणजे उभयलिंगी असतात. आता इतक्यात तुम्हाला सांगितलं होतं ना उभयलिंगी काय असतं. त्यांच्याकडे मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन वेगळं नसतं. एकाच अंगावर म्हणजे एकाच शरीरावर तुम्हाला दोन्ही सेक्स ऑर्गन भेटणार आहे. म्हणून यांना हर्मोफ्रोडाईट म्हणलं जातं आणि त्यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे अंतर्गत फलन दिसून येतं. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहे. एकदा एक्सप्लेनेशन परत वाचून घ्या, अजून कॉन्सेप्ट पक्का होईल. चला, अशा पद्धतीने आपण फायलम निडारिया, सिलेंड्रेटा अगदी भारी संपवलेला आहे. त्याच्यावर आयोगाने कसे कसे प्रश्न विचारले ते सगळे आपण पाहिलेले आहे. आणि स्टेट बोर्ड सोडून आपण एनसीईआरटी ऍडव्हान्स रेफरन्स बुक वाचून केलेला आहे. का माहिती का? तुम्ही जेव्हा प्रश्न पाहतो ना आयोगाचे तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आयोग आहे ना, हा आता साधा सुद्धा राहिलेला नाही. तो एनसीईआरटी मध्ये ऍडव्हान्स रेफरन्स बुक मध्ये जातो तिथूनच प्रश्न विचारतो. चला, मग आजचा आपला टॉपिक संपला. पण पुढचं जे लेक्चर आहे ते खूप महत्वाचं लेक्चर आहे. आणि पुढचा जो फायलम आहे त्याचं नाव आहे टिनोफोरा. सगळ्यात महत्वाचा फायलम. आणि आपलं कसं माहिती का, आपण जी इमेज तयार करतो ना त्याच्यामध्ये लगेच ना तुम्हाला एक्झाम्पल देऊन ठेवतो. नुसतं माझं हे थंबनेल टाईपची इमेज आणि ही जरी व्यवस्थित पाहिली ना तरी तुमचा आहे ना एखाद दुसरा मार्क येऊ शकतो. चला, मग आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये टिनोफेराला व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करू, कॉन्सेप्ट पक्का करू. आणि तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा. आणि हा, ऍप्लिकेशन वर जाऊन लेक्चर पाहायचंच, त्याच्या खालच्या नोट्स वाचायच्याच आणि टेस्ट सिरीज सोडवायची म्हणजे सोडवायचीच. माझा प्रयत्न फक्त तुमच्याकडून पैसे घ्यायचा नाही. आणि काय घेतो, 299 रुपये काय घेता तुम्ही? 3 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळंच देतोय. 100 रुपये महिना. हा, फक्त तुमच्याशी मला कनेक्शन वाढवायचं एवढाच हेतू आहे.
मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या. विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एनसीईआरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला झिरो टू हिरो बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची बॅच आहे. फक्त फी 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं, ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री पावणे 10 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याची त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पी-वाय-क्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पी-वाय-क्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचून आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळतं की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजीयुक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉइन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये.